हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत होमिओपॅथीमधील सगळ्यात बेस्ट मेडिसिन जे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असलं पाहिजे किंवा प्रत्येकाच्या होमिओपॅथिक फर्स्ट एड किटमध्ये अवेलेबल असलं पाहिजे. ते मेडिसिन म्हणजे नक्स वॉमिका 30 पोटेन्सीमध्ये. तर येस, नक्स वॉमिका हे तुमच्या हेड टू टो पूर्ण बॉडी पार्ट्सवरती, प्रत्येक ऑर्गनवरती छान वर्क करतं, खूप छान रिझल्ट्स येतं. तर बघूयात आपण ह्याचे सिम्पटम्स काय असतात आणि हे कशा प्रकारे वर्क करेल. तर नक्स वॉमिका हे इंडायजेशन, क्रॉनिक इंडायजेशन किंवा अक्यूट गॅस्ट्रिक ॲसिडिक रिफ्लक्सवरती खूप छान वर्क करतं. ज्या लोकांमध्ये कंटिन्यू पित्ताचा त्रास आपण म्हणतो त्या लोकांना हे खूप छान रिझल्ट्स देतं. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या एखादा व्यक्ती तरी असा असतो की जे खूप खाण्याचे शौकीन असतात, ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल खूप लक्झुरियस असते किंवा त्यांना रात्रीचं जागणं आवडतं, मसालेदार खाणं आवडतं, नॉनव्हेज खाणं आवडतं किंवा अल्कोहोल ॲडिक्ट असतात किंवा स्मोकर्स असतात. अशा लोकांमध्ये नक्स वॉमिका 30 हे खूप छान काम करतं. बिकॉज ह्या लोकांमध्ये रात्री पार्टी झाल्यावरती सकाळी उठल्यावर ऑब्वियस ह्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन असतं, इंडायजेशन असतं, हेडेक असतं. तर ह्या लोकांमध्ये नक्स वॉमिका खूप छान काम करतं. हेडेकवरती खूप छान रिलीफ मिळतो. आणि ज्या लोकांना फार ॲसिडिटी होत असते, सतत नॉर्मल लाईफ असली तरी त्यांना खूप जास्त पित्ताचा त्रास असतो, अशा लोकांमध्ये खूप छान नक्स वॉमिका वर्क करते. आणि ज्या लोकांना अल्कोहोल किंवा पार्टीमुळे फॅटी लिव्हर डेव्हलप होत असतो किंवा डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर सांगतात तुमचं लिव्हर फार स्लगिश झालं आहे, वर्क करत नाही आहे प्रॉपर, इंडायजेशन होत असतं, अशा लोकांमध्ये नक्स वॉमिका खूप छान रिझल्ट्स देतं. मायग्रेनवरती खूप छान रिझल्ट्स मिळतात किंवा कधी कधी काही पेशंट्समध्ये खूप हार्ड स्टूल्स होतात इंडायजेशनमुळे, कॉन्स्टिपेशनमुळे किंवा कधी कधी खूप लूज मोशन्स होतात, अशा लोकांमध्ये पण नक्स वॉमिका खूप छान काम करतं. तर येस, ज्यांना पण असं वाटत असेल की आपण ह्या सगळ्या सिम्पटम्सला रिलेट करतो तर त्यांनी नक्कीच नक्स वॉमिका ट्राय करा, नक्कीच इफेक्टिव्ह राहील. आणि तुम्हाला काही क्वेरी असेल, काही क्वेश्चन्स असेल तर नक्की मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. येस, थँक्यू सो मच.